काय परिस्थिती अशी होती, अनेक राजे होते, पण कुणाबद्दल इतके आस्था आम्हाला आज वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, राजा आणि प्रजा यांचा थेट संबंध तत्कालीन काळात कधीच आला नाही. महाराष्ट्राचा तुम्ही बारकाईनं विचार करा, 12व्या शतकापासून तर आता 1630 पर्यंत किती राजे होऊन गेले असतील, किती राजे झाले असतील या 400 वर्षाच्या काळात? 162 राजे झाले. किती? 162 राजे. प्रत्येक राजाला 5 वर्ष द्या. या सगळ्या आदिलशाही, निजामशाही, या सगळ्या शाह्यांनी महाराष्ट्राच्या छाताडावरती थया थया नाचण्याचं काम केलं. मात्र त्या काळामध्ये आपला एक विचार घेऊन उभा राहणारा एकही राजा जन्माला आला नाही. असा राजा ज्याची राजा आणि प्रजा हा सहज संबंध येत होता. कारण लोकांना राजाबद्दल आस्था का वाटत नव्हती त्याचं कारण होतं, कुलकर्णी, देशपांडे, महाजन ही जी काही पदं होती, याच्यावरती काम करणारी जी काही मंडळी होती, राजा बदलला तरी त्यांची वागण्याची पद्धत बदलत नव्हती. राजाचा जनतेचा काही संबंध येत नव्हता. जनतेचे दुःख काय आहे, कष्ट काय आहे, त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत हे कधीही समजून घेतले जात नव्हते. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला राज्यकारभार पाहायला सुरुवात केली, त्यानंतर प्रथमतः काय बदल झाला असेल तर राजा आणि प्रजा यांचा थेट संबंध यायला लागला. जनतेचे प्रश्न स्वतः शिवाजी महाराज लोकांमध्ये जाऊन सोडवायला लागले. नवे नवे लोकांना ते आपलेसे वाटायला लागले. आजच्या नेत्यांबद्दल साधा प्रश्न मागतो मला, काय ही नेत्याची काही मंडळी आहे, सगळ्यांचा मी आदर करतो बरं का, अनादर करण्याचं काही कारणच नाही. पण ते तुम्हाला मनापासून सांगा की आपलीशी वाटतात का? भामटेपणानं खोटं बोलायचं नाही. खरोखर सांगा, ही काही मंडळी आहेत ती आपल्याला आपलीशी वाटते का? तुमचं उत्तर मला इथपर्यंत ऐकू येईल असं सुद्धा बोलू नका, कारण त्याची मला पुरती जाण आहे. आज जर आम्हाला ती स्थिती वाटत नसेल, विचार करा, पारतंत्र्याचा काळ होता, आया बहिणी लुटल्या जात होत्या, तलवारी सपासप आमच्या गर्दनीवरती चालवल्या जात होत्या, आमचा कैवार घेणारा माणूस उभा राहिलेला नव्हता. अशा काळामध्ये एक माणूस तुमच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहतो. नवे नवे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा सगळ्या 5 प्रकारच्या साया धुडकावून लावतो आणि तुमच्या आमच्यासाठी स्वराज्य निर्माण करतो. तो माणूस म्हणजे राजाशिव छत्रपती होता. यांच्या कामाची पद्धत जी काही आहे त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज आजही तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे. युरोपाचा इतिहास पहा, युरोपाच्या मागचे 1200 वर्षातले राजे पहा, प्रत्येक राजाच्या पाठीमागा त्यांचा सेपरेट रिनेसान्स आहे, म्हणजे काही आमच्यामध्ये जिवंत आहे. युरोपाचा इतिहास पहा, युरोपाच्या मागचे 1200 वर्षातले राजे पहा, प्रत्येक राजाच्या पाठीमागा त्यांचा सेपरेट रिनेसान्स आहे, म्हणजे काहीतरी पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागा पार्श्वभूमी काही नव्हती. तिकडे आमच्या आदिलशहांकडे शहाजीराजे काम करायचे, लखुजी जाधव तिकडे निजामांकडे काम करायचे, म्हणजे सगळे नोकरशाही दुसऱ्यांच्या खाली हाताखाली काम करायचं. आणि दुसऱ्या बाजूला आदिलशहा, निजामशाही चढत्या वैभवात असणाऱ्या शाह्या, या शाह्यांच्या विरोधात उभा राहणं म्हणजे ही ती साधी गोष्ट नव्हती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आयत्या पीठावरती रेघा ओढणारा माणूस नव्हता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्य माणूस ते राजा, हा जो काही प्रवास आहे हा शिवाजी महाराजांना आगळं वेगळं म्हणून तुमच्या आमच्या समोर ठेवतो.